रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या बदलापूरकरांना पोलिसांनी लाठीमार करत आता पांगवलेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून बदलापूरकरांचं रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू होतं। बदलापुरातल्या नामांकित शाळेत 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता। त्यानंतर बदलापूरकर आक्रमक झाले। त्यांनी रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मारत आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी केली। पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याची वारंवार विनंती केली, पण आंदोलकांनी पोलिसांची विनंती मान्य केली नाही। त्यामुळे मग पोलिसांनी लाठीमार केला। सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होतं आणि साधारण 5:50 मग पोलिसांनी लाठीमार केला आणि आंदोलकांना पांगवलं। रेल्वे ट्रॅकवर आंदोलन ठिय्या देऊन उभे होते। संतप्त आंदोलकांनी मागणी केली होती, आग्रही मागणी केली होती की इकडेच कारवाई करा। मात्र रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मारलेल्या आंदोलकांवर मग लाठीमार करून त्यांना पांगवण्यात आलं। आणि याच वेळी दगडफेक देखील आंदोलकांकडून झालेली आहे। नेमकं काय घडलं त्यावेळी आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, आपण बघूया। बदलापूर या ठिकाणी बसलेले आंदोलकावरती लाठीचार्ज करण्यात येत आहे। तुम्ही पाहता की आता या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे आणि संपूर्णपणे आंदोलकांनी या ठिकाणी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला। तुम्ही पाहता की मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक तासापासून हे आंदोलक या ठिकाणी बसले होते। अनेक महिला होत्या या ठिकाणी, तरुण होते, मुलं होते, मात्र ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये ते नव्हते। त्यामुळे आता या ठिकाणी तुम्ही पाहता की आंदोलकांवरती आहे तो लाठीचार्ज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पोलीस फाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता। 6 ते 7 तासानंतरही या ठिकाणी आंदोलक हटत नव्हते। त्यांना समजवण्याचा प्रयत्न आहे तो करण्यात होता, मात्र कुठल्याही प्रकारचं त्यांची मनस्थिती ही ऐकण्याची नव्हती। त्यामुळे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये आता पोलिसांनी आंदोलकावरती आता या ठिकाणी हुसकावण्याचा प्रयत्न केला आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे आणि आंदोलकांना आता या ठिकाणी हुसकावून लावलेला आहे। सध्या आपण पाहतो की संपूर्णपणे आता हा ट्रॅक आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे आणि आंदोलकांनी आता दगडफेक सुरू केलेली आहे। तुम्ही पाहता की या ठिकाणी समोरून आहे ती दगडफेक केली जात आहे। बाहेरून आंदोलक आहेत ते पटरीच्या पलीकडून आहे ते दगडफेक करताना दिसत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे, SRPFच्या तुकड्या आलेल्या आहेत आणि पूर्णपणे आता आंदोलकांना हुसकावण्यात आलेला आहे। समोरून आहे तो दगडफेक या ठिकाणी होताना दिसते। कुठेतरी आंदोलक ऐकत नसल्यामुळे अखेर पोलिसांना आहे तो आंदोलकावरती लाठीचार्ज करण्यास त्या ठिकाणी भाग पडलेला आहे। विनायक पटेल, ABP माझा, बदलापूर। तर संध्याकाळी 6 वाजताची ही स्थिती होती आणि लाठीमारानंतर संतप्त झालेल्या जमावाने बसचंही नुकसान केलं। नेमकं काय घडलं तेव्हा तेही बघूया। आंदोलक आहे ते आक्रमक होताना दिसतात। पोलीस प्रत्येक गल्लीबोळामध्ये जाताना दिसतात, आंदोलकांना ताब्यात घेताना दिसतात। मात्र सध्या आपण पाहतो की पोलीस या ठिकाणी अधिक आक्रमक झाले असून समोर बस पाहता की संपूर्णपणे बस हे आंदोलकांनी फोडलेली आहे। तुम्ही पाहता की संपूर्णपणे काचा आहेत या बसच्या फोडण्यात आलेले आहेत आणि पोलीस आहेत ते आक्रमक होताना दिसतात। आंदोलकांना हुसकावण्यात आलेलं आहे। संपूर्णपणे हे लाठीचार्ज करण्यात आला असून ही जी माझ्यासमोर तुम्ही बस पाहताय ही बस सुद्धा आंदोलकांनी या ठिकाणी फोडलेली आहे। संपूर्ण बसच्या काचा आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत। रस्त्यावरती आहे तुम्ही दगड पाहताय की दगड पडलेले आहेत। जे आंदोलक आहेत ते आतमध्ये पळून गेलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आहे ते दगडफेक केली जाते पोलिसांच्या दिशेने आणि म्हणून आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यात गल्लीबोळ आहेत, त्या गल्लीबोळामध्ये आता पोलिसांनी बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला आहे। पोलीस आतमध्ये घुसतात आणि जे आंदोलक आता इमारतीमध्ये घुसलेले आहेत, गच्चीवरती घुसलेले आहेत, त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस करताना दिसतात। त्यामुळे ते पाहता की पोलीस आता जे रस्ते आहेत त्या रस्त्यामध्ये आतमध्ये घुसलेले आहेत। आंदोलकांच्या माध्यमातून समोरून आहे ती जोरदार दगडफेक केली जात आहे आणि त्यामुळेच आहे ते पोलिसांनी आता तुम्ही पाहतो की अधिक आक्रमक होत पोलीस संपूर्णपणे या ठिकाणी गल्लीबोळामध्ये घुसलेले आहेत आणि आपण पाहतो की बदलापूर मधलं हे संपूर्णपणे आंदोलन आहे ते अधिक आक्रमक झालेलं आहे। म्हणूनच आहे ते पोलीस आता प्रत्येक गल्लीबोळामध्ये घुसताना दिसत आहेत। दरम्यान लाठीमारानंतर बदलापूरमध्ये पोलीस असं लिहिलेल्या कारची देखील जमावाने तोडफोड केली। तेव्हा नेमकं काय घडलं तेही जाणून घेऊया। आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी एक गाडी फोडलेली आहे। तुम्ही जर बघितलं तर ही पोलिसांचीच गाडी असल्याची माहिती मिळते। या ठिकाणी पोलीस बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे। ही गाडी पूर्णपणे पलटी केली होती, आता हिला सरळ करण्यात आलेला आहे। मात्र तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी ह्या गाडीवरती हे मोठे मोठे दगड जे आहेत ते याच्यावरती मारलेले आहेत। त्यामुळे ही गाडी जी आहे ती पूर्णपणे फुटलेली आहे। या ठिकाणी काही पोलिसांच्या काही बॅग्स देखील या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी तुम्ही बघताय अशा पद्धतीने पूर्ण गाडी जी आहे ती या आंदोलनकर्त्यांनी जी आहे ती फोडलेली आहे।
या सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते या गाडीवरती तुटून पडले होते, कारण की ह्या गाडीला समोर पोलिसांचा बोर्ड आहे आणि पोलिसांची हे खाजगी वाहन असण्याची शक्यता आहे, कारण की आज सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी मिळेल त्या वाहनांनी आलेला आहे। त्यामुळे हे वाहन जे आहे पोलिसांचंच आहे, मात्र आंदोलनकर्त्यांनी ह्या वाहनाची तोडफोड मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, बदलापूर, ठाणे। तर संध्याकाळी 6:30 वाजताची ही परिस्थिती होती आणि आता पोलिसांनी सर्च ऑपरेशन देखील सुरू केलंय आणि आता जी दृश्य आपण बघताय ती संध्याकाळी 6 वाजण्याची 5:50 ते 6च्या दरम्यान जेव्हा लाठीमार झाला त्यावेळची आहेत आणि आता पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय। विविध रस्ते असतील, गल्ली असतील, इमारती, त्याच्यावर सर्च ऑपरेशन सुरू केलंय। आणि ही बस जेव्हा फोडण्यात आली एसटीची त्यावेळची ही दृश्य आहेत। आतमध्ये ड्रायव्हर आणि अन्य प्रवासी देखील असू शकतात आणि त्याची ही दृश्य आता समोर आलेली आहेत। बसमधून ही शूट झालेली दृश्य आहेत। समोरून दगडफेक झाली बसवर आणि बसची तोडफोड झाली त्यावेळची ही दृश्य। हे स्टेशनच्या बाहेर संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास म्हणजे 5:50 ते 6च्या दरम्यान तिकडे लाठीमार झाला, आंदोलकांना पांगवण्यात आलं आणि मग स्टेशनच्या बाहेर नेमकं काय घडलं ते आपण बघतोय। आंदोलकांनी दगडफेक केलेली आहे बसवर, बसची तोडफोड केलेली आणि त्याच वेळची ही दृश्य आहेत। संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमाराची ही दृश्य। काही वाहनांचं जे नुकसान झालं त्याच्यामध्ये ही एसटी बस देखील होती, त्याचीही तोडफोड झालेली आहे आणि आता ड्रायव्हर आणि अन्य प्रवासी देखील आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात। तर बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ते, गल्ली आणि इमारतींमध्ये आता पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे। 5:45च्या दरम्यान पोलिसांनी लाठीमार केला, आंदोलन पांगवलं, त्यानंतर स्टेशन बाहेर पळालेल्या आंदोलकांना आता पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातं आणि त्याच दृष्टीने बदलापूर स्टेशनच्या बाहेर अनेक जे गल्लीबोळ आहेत, रस्ते आहेत, अनेक इमारती आहेत, तिकडे जाऊन आता सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी पावलं टाकली। बदलापूरमध्ये हिंसक आंदोलन झाल्यानंतर या ठिकाणी आता कुठेतरी दगडफेक करणाऱ्या आरोपींना आहे ते लोकांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे। तुम्ही पाहताय की गल्लीबोळामध्ये आहे ते लोकांना आहे ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। पोलिसांच्या माध्यमातून आहे त्या ताब्यात घेऊन आता गाडीमध्ये टाकलं जात आहे आणि जी आंदोलक आहेत ते या ठिकाणी आजूबाजूच्या गल्लीमध्ये लपलेले होते, इमारतीवरती लपलेले होते, त्या आंदोलकांना आता पोलीस सर्च ऑपरेशन पोलिसांनी राबवलेलं आहे आणि तेच सर्च ऑपरेशन राबवून आता जे आंदोलक आहेत ते हिंसकपणे जे दगडफेक करत होते त्या आंदोलकांना आहे ते पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। तुम्ही पाहता की हीच गाडीची पोलिसांची गाडी आहे आणि या गाडीमध्ये आहे ते आंदोलक आहेत ते या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहताय की हे आंदोलक आहेत त्यांना सर्च केलेलं आहे, गल्लीबोळामध्ये सर्च केलेलं आहे आणि गल्लीबोळामध्ये सर्च केल्यानंतर या आंदोलकांना आता पोलिसांनी आपल्या गाडीमध्ये या ठिकाणी ठेवलं। त्यामुळे आपण पाहतो की कुठेतरी हिंसक वळण ह्या संपूर्णपणे आंदोलनाला लागलं होतं, जोरदार दगडफेक करण्यात आली होती आणि तुम्ही पाहताय की हे बघा अजून एक आंदोलक आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। समोरच्या गल्लीमध्ये हे लपलेले होते, काही इमारतीवरती लपलेले होते आणि समोरच्या गल्लीवरून इमारतीवरून पोलिसांच्या दिशेने हे दगडफेक आहेत ते करत होते। त्यामुळे आता पोलिसांनी या संपूर्ण भागामध्ये रेल्वे स्टेशनच्या समोरच्या ज्या गल्ल्या आहेत, जे रस्ते आहेत, त्या सर्व रस्त्यामध्ये गल्ल्यामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं असून आंदोलकांना आता ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, बदलापूर। तर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर आंदोलकांनी दगडफेक केली आणि आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी देखील झालेत आणि त्यांना आता त्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहेत, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत, कारण काही आंदोलक ज्यांनी दगडफेक केली त्याच्यानंतर पोलिसांना जखम देखील झाली आणि त्याच पोलिसांना मग त्यांच्यावर थोडेसे उपचार देखील करण्यात आलेले आहेत, कारण त्यांना गुडघ्याला आणि त्यांच्या पायाला जखम झालेली आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळते। आंदोलकांच्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले। या आंदोलकांना पांगवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी लाठीमार केलेला होता, मात्र तेव्हा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी हे जखमी झाले।
तर बदलापूर स्थानकातील आंदोलक जरी लाठीमार केल्यानं बाजूला झाले असले तरी देखील अजून अनेक आंदोलक हे अंबरनाथच्या दिशेला आणि वांगणी स्टेशनच्या दिशेला पळाले असल्यामुळे जोपर्यंत संपूर्ण ट्रॅक क्लिअर होत नाही तोपर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत होणार नाहीये। सध्या दोन्ही दिशेने इंजिन चालवून ट्रॅक सेफ आहे की नाही हे तपासण्यात येत आहे। या संपूर्ण प्रक्रियेसाठी 20 ते 25 मिनिटं लागणार आहेत। ट्रॅक व्यवस्थित असेल तर अंबरनाथच्या दिशेने बदलापूरला ही पहिली गाडी येऊ शकते। तर आज बदलापूरमध्ये कशा प्रकारे आंदोलनाला सुरुवात झाली आणि दिवसभरामध्ये नेमकं काय घडलं आपण ते बघूया। सकाळी 6:30 वाजता शाळेसमोर आंदोलन सुरू झालं। सकाळी 10 वाजता आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केला। रेल्वे सेवा ठप्प झाली। सकाळी 11:10 मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझावरून लोकांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं। सकाळी 11:30 वाजता गुन्हा जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस यांनी दिलेले पाहायला मिळाले। दुपारी 11:45 आंदोलकांकडून शाळेचं गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न झाला। तर दुपारी 12 वाजता आंदोलकांकडून शाळेमध्ये तोडफोड झाली। दुपारी 12:15 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि आतापर्यंतच्या कारवाईची त्यांनी दुपारी माहिती दिली। दुपारी 12:40 पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केला। संतप्त आंदोलकांकडून तेव्हा दगडफेक झाली। दुपारी 1 वाजता आंदोलक पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर जमले। पोलिसांकडून आंदोलकांना मग समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर दुपारी 1:10 शाळेबाहेर तणाव वाढलेला। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। दुपारी 1:30 वाजता आंदोलकांनी रेल्वे स्थानकावरच मग ठिय्या मांडला। पुन्हा एकदा रेल्वे स्थानक आणि रेल्वे ट्रॅकवर मोठी गर्दी पाहायला मिळाली। दुपारी 2 वाजता पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे हे बदलापूरमध्ये दाखल झाले। दुपारी 2:30 वाजता फाशीच्या घोषणा देण्यात आल्या। वी वॉन्ट जस्टिस अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या। तर दुपारी 3 वाजता आयुक्तांनी आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।